टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आज देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत भूषण गवई त्यांचा सत्कार समारंभ जो आहे तो आज विधिमंडळामध्ये होणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला जी आहे ती दुपारी सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकतो की विधिमंडळाच्या बाहेर भूषण गवई यांच्या या संपूर्ण सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे मोठे बॅनर्स जे आहेत ते विधिमंडळातर्फे लावण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि संविधानावरती चर्चा जी आहे ती या निमित्ताने घडून येणार आहे। भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि देशाचे आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या सत्काराच्या संदर्भातला हा कार्यक्रम जो आहे तो विधिमंडळामध्ये आज होणार आहे आणि संविधानावरती आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये चर्चा देखील होणार आहे आणि त्या संदर्भाची तयारी जी आहे ती आज विधिमंडळाच्या परिसरामध्ये केलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले असताना मुंबईत पहिल्यांदा त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम जो आहे तो महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलतर्फे घेण्यात आलेला होता। त्यावेळेस मात्र शासनाचे कोणतेही अधिकारी जे आहेत ते त्यांच्या या सगळ्या सत्कार सोहळ्याला उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांनी या सगळ्या संदर्भात प्रोटोकॉलच्या संदर्भात नाराजी जी आहे ती व्यक्त करून दाखवली होती। आता मात्र भूषण गवई यांच्या संपूर्ण सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम जो आहे तो आता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होतोय आणि आज या सगळ्या सत्कार समारंभाच्या सोहळ्यामध्ये संविधानाच्या संदर्भात सरन्यायाधीश भूषण गवई आपलं काय महत्त्वाचं मत मांडणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।